जातोय? माझं नाव ऍडव्होकेट अरुण सोनवणे, मुंडवा येथे सर्व नंबर 88 हिस्सा नंबर 1 ते 26 मध्ये जे काही शीतल तेजवानीने फसवणूक करून मूळ वतनदारांची फसवणूक करून ते खरेदी खत केलं होतं, त्या संदर्भात तिला काल अटक झाली. आज रिमांड आणला होता ऑनरेबल कोर्टापुढे. कोर्टापुढे रिमांड आणल्यानंतर कोर्टाला तिच्या अरेस्टसाठी किंवा तिच्या रिमांडसाठी एक्स्ट्रा 14,000 रिमांड का द्यावा, त्याची कारणं काय, ती काय कारण आहे ते त्याच्यामध्ये सर्व आम्ही कोर्टाला सांगितलंय. ऑनरेबल कोर्टाला त्याच्यामध्ये वतनदारांचा वकील म्हणून मी म्हणलो की बाबा याच्यामध्ये 2006-07ला जी पॉवर ऑफ अटर्नी केली, ती पॉवर ऑफ अटर्नी मिसयूज करून 2025ला शीतल तेजवानी आमिडेला ही जागा विकली, खरेदी खत करून दिलं. त्याच्यामध्ये जे वतनदार होते मूळ वतनदार, त्याच्यामध्ये बरेचसे 272 मधले वतनदार हे मयत आहेत. त्याच्यामुळे ही पॉवर तशी संपलेली आहे आणि त्या बेसिसवर ऑनरेबल कोर्टाने आता ती ऑर्डरला ठेवलेलं आहे. आपण बघितलं तर शीतल तेजवानींचे वकील आहेत, त्यांनी असं युक्तिवाद केलेला आहे की ती जागा ती वतनदारांची आहे, सरकारची जागा नाही. नाही, याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की जागा वतनदारांची आहे, पण याच्यामध्ये असं झालंय की 1955ला ते जे काय सरकारने ती घेतली, त्याच्यानंतर त्याच्याबरोबर कलेक्टरांचा आणि बोटनिकल गार्डनचा यांचा करार झाला, परंतु ती भाडे करार आहे. वतनदारांचा त्यात रोल आहे, पण आता मूळ पाहता ती भारत सरकार म्हणजे मुंबई सरकारची आहे आणि मुंबई सरकारचा असा सातबारा आहे, तो सातबारा बंद आहे. वतनदारांची दिली कशी मग? वतनदारांनी 2006-07ला पॉवर दिली होती. का पॉवर दिली ती शीतल तेजवानी वतनदारांना असं आम्ही दाखवलं होतं, असं सांगितलं होतं की सदर जागा मी तुम्हाला सोडून देते. कोर्टासमोर आता ते सांगितले की आम्ही 2006-07ला पॉवर दिली, पण त्या पॉवर फक्त आम्ही कशासाठी दिली होती, कोर्ट कामाची. पण ती वकील तेजवानी वकील नाही, पॉवर आम्ही दिली होती पण ती कोर्ट कामाची होती. ती आम्ही कुठलीही खरेदी खत करून देण्यासाठी नाही. आम्ही कोऱ्या कागदावर आमच्या सह्या घेतल्या. मग तुम्ही फसवणूक झाली असं हो, सांगितलं? आम्ही कोर्टाला सांगितलंय की कोर्टाला आम्ही एवढं सांगितलंय की बाबा आमची फसवणूक करून ही पॉवर ऑफ अटर्नी घेतली आणि त्याचा मिसयूज 2025ला केला. त्याच्यामध्ये आमिडा कंपनीने तो खरेदी खत हे केलंय ना, समोर बघा समोर. हो, पॉवर ऑफ अटर्नी तिने खरेदी खत करून दिलंय ना आमिड्याला. मग आमिड्याचा रोल आहे ना यार, आमिडा कंपनीचा रोल आहे, त्याच्यामध्ये भागीदार कोण कोण आहे त्यांचाही रोल आहे. आता आम्ही कोर्टाकडे अशी मागणी केली आहे की संबंधित शीतल तेजवानी याचा रिमांड कमीत कमी 14 दिवसाचा करावा. कारण का याच्यामध्ये 7/11ला FIR लॉस झाली, त्याच्यानंतर 7/11 ते आज 4 तारीख आहे. मधल्या 31 दिवसामध्ये 20 दिवसामध्ये ती कुणाला भेटली, काय कारण, याच्यामध्ये कोण कोण अजून इन्व्हॉल्व आहे. शिवाय 300 कोटीचं ट्रान्झॅक्शन झालं, ते 300 कोटी कुणाला दिले, कुणाकडून घेतले, कुठं ठेवले, असं एकंदरीत पाहता आम्ही रिमांडला 14 दिवशी मागितलेली आहे. त्यांच्या वकिलांचं असं म्हणणं आहे जी FIR केलेली आहे ती चुकीच्या पद्धतीने केली. नाही, FIRच्या 2 पार्ट आहेत. FIRच्या 2 पार्ट कसे, 552 2025 हा जो खडकचा FIR आहे त्याच्यामध्ये 2 पार्ट आहे. एक पार्ट मध्ये बुबडीचा आहे आणि दुसऱ्या पार्ट मध्ये मुंडव्याचा आहे. पण त्याच्यावर FIR चुकीचा नाही. FIR मध्ये पूर्ण असं एन्सायक्लोपीडिया सगळं नाही येत ना. FIR मध्ये काय घडलं, कसं घडलं एवढं जाणार आहे आणि सेक्शन जाणार आहे. वतनदारांकडून असा युक्तिवाद केलाय की सदर आम्ही इंटरव्हेन्शन यासाठी करतोय की शीतल तेजवानी आमची 2006-07ला पॉवर घेतली, 7-8ला पॉवर घेतली, ती पॉवर आम्हाला फसवून घेतलेली आहे. आम्हाला सांगितलं गेले की कोर्ट कामासाठी पॉवर घेते, पण त्याच्यामध्ये काय क्लॉज ऍड करून नंतर तिने ती पॉवर एक्झिक्यूट केली 2025ला आणि ते खरेदी करत आमिडेला करून दिलं. त्या 300 कोटी रुपये तिने घेतलेले दिसतात आणि ती पॉवर, त्या पॉवर मधले काही लोक जे आहेत वतनदार ते मयत आहेत. ट्रान्झॅक्शन काय झालेलं नाही असं दिसत आहे. आमच्या कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या गेल्या, नंतर ते अटॅच केले गेले. कारण 2006-07ला आपलं एवढं टेक्नॉलॉजी फास्ट नव्हती. नोटरी होत्या, नोटरीमध्ये काय बाबा सह्या करा कागदावर आणि ते नंतर जोडा. त्यांनी काय केलं, जो काय ड्राफ्ट होता तो सगळ्यांना दाखवला नाही, फक्त कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या आणि तो ड्राफ्ट जोडला. आमची फसवणूक झालेलीच आहे. कारण मधला जो काळ आहे त्या मधल्या काळामध्ये शीतल तेजवानी ही वेगवेगळ्या अथॉरिटीला गेलेली आहे, कोणातर्फे, वतनदारांतर्फे. पण वतनदार त्यातले बरेचसे मयत झाले. जर पॉवर मधले घेणार एखादा कोणी मयत असेल ती पॉवर संपती, पण तरी तिने एक्झिक्यूट केली. आणि फसवणूक हाईट अशी झाली की ते भारत सरकारचा त्याच्यावर शिक्का आहे, मुंबई वतनाचा, मुंबई सरकारचा. वतनदाराचा रोल येतो, पण सातबारा बंद असताना त्यांनी तो यूज केला आणि हे सगळ्यांना माहिती होतं. नाही, याच्यामध्ये मास्टर माइंड आणखीच बरेच लोक आहेत. आमिडा कंपनी आमचा आरोप आहे. आमिडा कंपनीच खरेदी खत करून दिलं ना, घेतलंय ना. तो भागीदार म्हणून ते आहेत ना दोघ जण त्यांच्यामध्ये त्याचा रोल आहे ना. आमिडा कंपनीचं पत्र आहे खरेदी खात्याला पत्र जोडलेलं आहे. त्याच्यामध्ये पार्थ पवारांची सही आहे आणि दिग्विजय पाटीलची सही आहे.
ऑन पेपर आहे ते. तेजवानीला चक्कर आली का आतमध्ये? नाही आता कसं आहे, कायद्यासमोर सगळे सारखे आहेत ना सर. भारतीय राज्यघटनेने सगळ्यांना समान अधिकार दिलेत ना. मग त्याला एवढी मागच्या वेळेस पण व्हीआयपी ट्रीटमेंट दिली. आमचे GTS वाले जी माणसं आहेत त्यांनी आम्हाला या बाबतीत भरपूर सहकार्य केले आणि तुमच्या सर्व पत्रकार बंधूंनी आम्हाला सहकार्य केले. अर्जुनाला असताना चक्कर आली. नाही ते काय माहित नाही, मी पुढे होतो त्या मागं. सर आता आम्ही पुढे आर्ग्युमेंट होतो, मागे ते बसले होते, बाकी मला दिसलं नाही एवढं. सर हिंदी सर हिंदी में क्या हुआ और क्या अपेक्षा है इस हियरिंग के बाद? अभी ये हियरिंग के बाद हमने कोर्ट को सबमिशन यही दिया है कि इनका रिमांड 14 दिन का लिया है। आगे देखिए, आगे देखिए। क्योंकि रिमांड का कुछ पॉजेज ऐसे थे, इसमें जो 7/11 को जो एफआईआर हुआ उसके बाद बीच में 15 दिन 20 दिन 25 दिन गए थे। ये बीच के जो 25 दिन 30 दिन है इनमें एक इनसे मिले, इनसे बात किया, क्योंकि ये जो मैटर ये सीरियस है और ट्रांजेक्शन 300 करोड़ रुपए का जो खरीदी खत है वो खरीदी खत के हिसाब से ट्रांजेक्शन दिखता है 300 करोड़ रुपए का। फिर इसमें ट्रांजेक्शन हुआ है क्या? अभी ट्रांजेक्शन मतलब लेने वाला देने वाला दोनों ने साइन किया है। ट्रांजेक्शन मनी का ट्रांजेक्शन हुआ है क्या? ब्लैक है ना वो, मनी का ट्रांजेक्शन हुआ है या नहीं हुआ उसमें है? दिख रहा है ना सर, ऑन पेपर है सब ये। अजीत पवार ने खुद ये कहा है कि 1 रुपया भी इसमें किसी ने लिया या दिया नहीं। दिया गया नहीं है। नहीं सर, अभी एफआईआर जो लॉन्च हुआ है ना, सर बैंक स्टेटमेंट वही दिखा रहा है कि ट्रांजेक्शन नहीं हुआ है। हाँ बैंक स्टेटमेंट दिखा रहे हैं ना, लेकिन इसमें जो खरीदी खत अभी मेरे पास है उसका कॉपी, उसमें 300 करोड़ रुपए का दिख रहा है ट्रांजेक्शन। वो क्या है फिर किस पर है? नहीं मेरा आरोप ऐसा है कि शीतल तेजवानी ने ये करके दिया। शीतल तेजवानी ने, इसके पास कोई राइट्स नहीं था, वो जगह सरकार का था। पहले वतनदार हम है, उसमें वतनदारा का रोल है, लेकिन सरकार का जमीन था और सरकार ने वो सातबारा बंद किया था मुंबई सरकार करके। फिर इसने वो यूज करके खरीदी खत करके दिया, मतलब सरकार का भी फसवणूक हो गया। मीडिया कंपनी का और बार का क्या रोल है? मीडिया का उसमें लेटर है, फिर वापस मीडिया ने वो करके लिया है उसमें, फिर वापस उनका वो नाम है वहाँ पे। वापस वो जमीन वतनदार को नहीं जाके सरकार को ही जाएगी। नहीं वो आगे का जो प्रोसीडिंग है हम वो करने वाले हैं। शीतल तेजवानी ने क्या जो भी जमींदार उनको फंसाया है? यस मराठी को भी उन्होंने कहा कि वो मराठी नहीं समझते। नहीं वो मराठी नहीं समझती। अभी मैं ये क्लियर करता हूँ कि जो खरीदी खत हुआ था उसमें जो पावर था 272 लोगों का, वो पावर पूरा मराठी में था। उसमें शीतल तेजवानी का सिग्नेचर है, उनको मराठी नहीं समझता, आप नहीं बोल सकते। वो पावर कोई भी निकल सकता है, वो पब्लिक डॉक्यूमेंट है। वो खरीदी खत, उसमें वो खरीदी खत आता है वो पावर को, इसका मतलब उनको समझता है मराठी। ठीक है।